फाईट्स आहेत ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. बीड आहे, बारामती आहे, कोकणात सुद्धा जागा आहेत. रत्नागिरीमध्ये काय चित्र दिसू शकतं ते आपण बघणार आहोत. बीडची सुद्धा जागा. आपण रत्नागिरीमध्ये सुरुवातीला बघूया. कोकणामध्ये कुणाचा शिमगा होणार, कुणाला इथे विजयाची पताका फडकवता येणार याचा अंदाज बांधूया. रत्नागिरीमध्ये स्वतः नारायण राणे रिंगणात होते आणि नारायण राणे त्यांचा हा गड जिंकतायत असं चित्र आहे. तिथले विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. म्हणण्यापेक्षा गड नाही असा जो दावा होता आणि जो काही प्रमाणात खरा केला जात होता तो फिरवून त्यांनी हा गड आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी खरं आहे आणि विनायक राऊत यांना पराभवाचा धक्का या ठिकाणी बसतोय. आपण अनिल देशमुखांकडनं कॉमेंट घेऊया. अनिल देशमुखजी, कोकणामधली ही हक्काची जागा आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जागा अशी ज्या जागेची ओळख होती ती जागा भाजपकडे जाते. महाविकास आघाडी कमी पडते इथे. कोकणाच्या बाबतीत तिथे जो आपण कल दाखवला आहे त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. कारण की त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांचे जे उमेदवार होते त्यांनी खासदार म्हणून अतिशय प्रभावीपणे तिथे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे कोकणातील जनता 100% त्यांच्या पाठीमागे आहे अशा प्रकारचं चित्र त्या मतदारसंघामध्ये होतं. जेव्हा 4 तारखेला निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी निकाल काय आहे. 100% उद्धवजी ठाकरे यांची शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे. 2.5 लाखाचा आकडा फिरत होता. 2.5 लाखाने जिंकणार, दुसरे म्हणतात 2.5 लाखाने आम्ही पराभव करणार. दीपक सावंतांना पण विचारूयात, कोकणातलेच ते सुद्धा आणि आता ते शिवसेना शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत. दीपक सावंतजी, राणेंच्या विजयाबद्दल जो आमच्या सर्वे दिसतो. धन्यवाद प्रसन्न, हा प्रश्न विचारला कारण माझ्या नेटिव्ह प्लेसचा प्रश्न आहे. निश्चितपणे राणे साहेबांचं वर्चस्व सिंधुदुर्गामध्ये पुन्हा एकदा एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि मला असं वाटते की कधीच चॅलेंज नव्हतं राणे साहेबांना कोणाचंच आणि आता ते जिंकणार यात माझ्या मनात तळी मात्र देखील शंका नाही. कारण त्यांचं काम बोलते, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. रत्नागिरीपासून तर अगदी सिंधुदुर्गाच्या बांद्यापर्यंत त्यांना सर्व लोक परिचयाची आहेत, घरच्यासारखी आहेत. त्यामुळे त्यांचा जो स्वतःचा संपर्क आहे तो फार दांडगा आहे आणि त्यांनी खूप अगोदरपासून याची सगळ्याची सुरुवात केलेली होती. त्यामुळे ते निश्चितपणे विजयी होतील असं मला वाटतंय. राणेंना आव्हान नव्हतं असं म्हणता येणार नाही कारण मागच्याच निवडणुकीत त्यांच्या मुलाला इथे पराभवाची धूळ विनायक राऊतांनी चारलेली होती. त्यामुळे राणेंना सुद्धा अगदी नारायण राणेंना सुद्धा पराभवाचा धक्का बसलेला आहे. मधू चव्हाणजींना बोलायचं. मधू चव्हाणजी बोला. असं आहे की मी त्या आणि जवळजवळ कोकणामध्ये नारायणराव राणे आणखीन तटकरेंचा 3 आठवडे होतो. आता अनिल देशमुख साहेबांना कोकणातली परिस्थिती माहिती नसेल हे खरं आहे की राणेंचे चिरंजीव आणि स्वतः राणेंचा पराभव त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांना मुंबईच्या BST कमिटीचे चेअरमन सांगितलं की तू कोकणात जा आणि ते कोकणात आमदार झाल्यापासून मुख्यमंत्री झाल्यानंतर खूप सुधारणा केल्या त्यांनी. दुसरी गोष्ट म्हणजे विनायक राऊतांचं जे वक्तव्य होतं, तुसडेपणाने बोलणं, असंस्कृत बोलणं, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल कोणी बोलत नव्हतं, शिवीगाळच चाललेली होती आणि कोकणातला माणूस कधी शिवीगाळ सहन करत नाही. आणि नारायणराव राणेंच्याबद्दल एक आदराची भावना होती तिथे आणि तिथे अनेक प्रकारचं म्हणजे लोकांनी नेत्यांच्या नावाने आंबेडकरी जनतेच्या वाड्यांमध्ये गावांमध्ये हे घटना बदलणार आहेत वगैरे वगैरे सांगण्याचा अतिशय राजकीय दृष्ट्या मी शब्द वापरतोय नीच प्रयत्न केला. तरी सुद्धा नारायणरावांची जी प्रतिमा होती, त्यांचं त्या ठिकाणी उद्योग मंत्री असताना केलेलं काम, तिथे अनेकांना त्या ठिकाणी त्यांनी छोटे छोटे इतके उद्योग तयार केलेले आहेत. विमानतळ वगैरे आज सोडून द्यावा, तिथे काय लोक एसटीने जाणारे विमानतळात जात नाहीत. म्हणून तिथला विजय निश्चित आहे. कारण कोकणातली जनता, सगळी जनता राष्ट्रप्रेमी आहे मी असं म्हणत नाही, पण त्यांना कधी काय निर्णय घ्यावा म्हणजे सगळ्या इंदिरा गांधींच्या त्या काळामध्ये सुद्धा मधु दंडवतेनं लोकांनी निवडून दिलं होतं. आणि म्हणून कोकणामध्ये पराभव झाला तो उभाटाचा. त्यांच्या नेत्यांच्या तिथे गेले उद्धवजी, कशी भाषा वापरली त्यांनी, अजिबात धोरणावर तर उद्धवजी ठाकरे कधी धोरणावर बोलतच नाहीत, म्हणजे त्यांना काही माहीतच नाही, परंतु शिवीगाळ करून आले. आणि म्हणून विनायक राऊतांचं जे वर्तन होतं गेल्या 10 त्यांनी कुठे संपर्क केला नाही. एक कार्यालय नाही त्यांचं स्वतःच्या संपर्काचं होतं. आणि या अगेन्स्ट तिथे भारतीय जनता पार्टी, त्याच्यानंतर म्हणजे मला जर सांगायचं झालं तर शिवसेनेचे आमदार आमचे तिथे असलेले आपलं
राष्ट्रवादीचे आमदार या सगळ्यांनी त्या ठिकाणी मन लावून मनसेचे कार्यकर्ते जीव तोडून मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. मी 3 आठवडे त्या मतदारसंघात होतो. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असं मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. प्रसन्न, यामध्ये एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे खरं तर शिवसेनेचे बालेकिल्ले, मात्र शिंदेना त्या दोन्हीपैकी एकही जागा नव्हती हे आपल्याला विसरून चालणार नाही.